सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। खापरखेडा कामठी स्टार बस सेवा सुरू करा, भाजप नेते विलास मोहल्ले। प्रादेशिक परिवहन मंडळाने लक्ष देण्याची गरज। कामठी शहरात मोठी बाजारपेठ आहे, शिवाय तालुक्याचे ठिकाण आहे, मात्र या ठिकाणी जाण्यासाठी स्टार बस सेवा उपलब्ध नाही, त्यामुळे खापरखेडा वासियांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। मागील अनेक वर्षांपासून खापरखेडा कामठी स्टार बस सेवा सुरू करण्याची मागणी आहे, मात्र दखल घेण्यात आली नाही। सदर मागणीकडे नागपूर महानगरपालिका प्रादेशिक परिवहन मंडळाने वेळीच दखल घेऊन खापरखेडा कामठी स्टार बस सेवा सुरू करावी अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विलास मोहल्ले यांनी केली आहे। दहेगाव रंगारी खापरखेडा कामठी परिसरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 247 हा जबलपूर छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे, त्यामुळे या मार्गावर लहान मोठ्या जड वाहनांची सारखी वर्दळ असते। कामठी शहरात जाण्यासाठी खाजगी ऑटो सेवा सुरू आहे, मात्र क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी ऑटोमध्ये बसविण्यात येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा अडचणीवर आलेली आहे। हा सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू आहे, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नाही। खापरखेडा परिसराची संपूर्ण नागपूर जिल्ह्यात औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे। या परिसराची लोकसंख्या जवळपास 50,000 आहे। सावनेर, नागपूर व इतर ठिकाणी जाण्यासाठी खापरखेडा मुख्य बाजारपेठेतून वाहने सहज उपलब्ध होत असते, त्यामुळे दररोज या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे। कामठी हे तालुक्याचे ठिकाण आहे, त्यामुळे या परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे। या ठिकाणी शाळा, महाविद्यालय, डिग्री कॉलेज, मोठी बाजारपेठ आहे, तरी मात्र स्टार बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। नागपूर महानगरपालिका प्रादेशिक परिवहन मंडळाने अनेक गावखेड्यात स्टार बस सेवा उपलब्ध करून देऊन माणुसकीचा परिचय दिला आहे, मात्र खापरखेडा औद्योगिक शहर असताना सुद्धा कामठी शहरात जाण्यासाठी स्टार बस सेवा का उपलब्ध नाही हे कळायला मार्ग नाही। तेव्हा नागपूर महानगरपालिका प्रादेशिक मंडळाने त्वरित दखल घेऊन खापरखेडा कामठी स्टार बस सेवा सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विलास मोहल्ले यांनी दिला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अमोल कळंबे।